नमस्कार. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जे PYQ पाहिले ते कशावर होते आधारित की सारख्या नावाचे तालुके. ठीक आहे, मी तुम्हाला माझ्या हँड रिटन नोट्स पण टेलिग्रामवर प्रोव्हाइड केलेले आहेत. तर आपण सारख्या नावाच्या तालुक्यावर 5 मिनिटाचे लेक्चर्स बघितलेले आहेत. तर आता आजचा जे लेक्चर आहे ते नेमकं कशावर आहे तर बघा, सारख्या नावाच्या तालुक्या व्यतिरिक्त अजून काय आहे की जे सेम नावं आपल्याला वाटू शकतात. ठीक आहे, नावामध्ये साम्य असलेले काही तालुके व संबंधित जिल्हे असं. आणि त्याच्यावर काही एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तो आपण बघू. प्रश्न विचारण्यात आलेला आहे ग्रुप बी पूर्व परीक्षा 2018ला. जोड्या लांबांच्या स्वरूपात हा प्रश्न आलेला होता. बघा, भोकर हा तालुका कुठे आहे? नांदेडमध्ये आहे. आणि भोकरदन हा तालुका कुठे आहे? जालना जिल्ह्यात आहे. नंतर संग्रामपूर हा तालुका आहे बुलढाण्यामध्ये. आणि उमरखेड हा तालुका आहे यवतमाळ. आता एक संग्रामपूर जसा आहे तसाच एक समुद्रपूर पण आहे, म्हणून इथे संग्रामपूर दिलेला आहे. त्याच्यानंतर उमरखेड आहे, उमरेड आहे. तर मग अशा पद्धतीने जे काही सारख्या नावाचे तालुके आहेत ना, म्हणजे सारख्या नावाचे नाही, थोडंसं साम्य वाटतं आपल्याला त्याच्यात की अरे हे त्याचं तर असं कुठेतरी ऐकलं होतं. तर मग जिथे आपल्याला जसं संग्रामपूर, समुद्रपूर, भोकरदन असं. तर हा प्रश्न तुम्ही पाठ करून घ्या. आता आपण बाकीचे सगळे ट्रिक्सच्या स्वरूपात बाकीचे सगळे तालुके पाठ करून घेणार आहोत. तर बघा, मी तुम्हाला आत्ताचे म्हणजे सगळी लिस्ट दाखवते, म्हणजे आपल्याला, आणि नंतर मग तुम्हाला मी माझ्या हँड रिटन नोट्स दाखवते आणि त्याच्यातून मग तुमचे ते सगळे पाठ करून घेते. तर बघा, आधी मी हे सगळे तुम्हाला वाचून दाखवते, नंतर तुमचे पाठ करून घेते. बघा, जिल्हा व जिल्ह्यातील जवळजवळ सारख्या उच्चाराचे तालुके. ठीक आहे, तर मोखाडा कुठे आहे? पालघरमध्ये. आणि मोताळा कुठे आहे? बुलढाणामध्ये. पाथरी परभणीमध्ये. आणि पाथर्डी अहिल्यानगरमध्ये. ठीक आहे, पेठ आहे नाशिकमध्ये. सोनपेठ आहे परभणीमध्ये. मी हे तुमचं पाठ करून घेणार आहे, सध्या फक्त तुम्ही लक्ष राहू द्या. पातूर आहे अकोलामध्ये. परतूर आहे जालन्यामध्ये. शेवगाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यात. शेगाव आहे बुलढाणा जिल्ह्यात. पुढे बघा, भोकर आहे नांदेड जिल्ह्यात. भोकरदन आहे जालना जिल्ह्यात. हिंगणा आहे नागपूरमध्ये. हिंगणघाट आहे वर्ध्यामध्ये. देवळी आहे वर्धामध्ये. आणि देवळा आहे नाशिकमध्ये. मुखेड आहे नांदेडमध्ये. आणि मुदखेड आहे नांदेडमध्येच. ठीक आहे, उमरेड आहे यवतमाळमध्ये. आणि उमरेड आहे, बघा, उमरखेड आणि उमरेड हे वेगवेगळं आहे. उमरखेड आहे यवतमाळमध्ये आणि उमरेड आहे नागपूरमध्ये. आर्वी आहे वर्ध्यामध्ये आणि आर्णी आहे यवतमाळमध्ये. तर आपण काय करू आता, या गोष्टी ट्रिक्सच्या स्वरूपात पाठ करून घेऊया. बघा, आता या माझ्या जुन्या नोट्स आहेत ज्याच्यातून मी अभ्यास करत असते, आणि यात तुम्हाला मी दाखवते. ह्या काय मी आत्ता काढलेल्या नोट्स नाही आहेत. तर बघा, इथे मी लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे मी पण PYQचा अभ्यास करूनच अभ्यास करायची. तर बघा, कंबाईन पूर्व परीक्षा 2018ला जोड्या लावाच्या स्वरूपात हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. काय सारख्या उच्चाराचे किंवा जवळजवळ सारखा उच्चार असणारे, ठीक आहे असं म्हणा, जवळजवळ सारखा उच्चार असणारे तालुके. तर आता हे पहिले 5 जे आहे ते आपण बघून घेऊ. तर बघा, उमरखेड, उमरेड, उमरगा, उदगीर आणि उरण. आता याच्यात पाठ कसं करायचं नीट लक्षात ठेवा. एक तर उरण माहिती आहे तुम्हाला, उरण रायगड जिल्ह्यात आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. उरण आपल्याला अभ्यासात पण आहे. काय काय आहे तिथे? JNPT बंदर आहे, ONGCचा प्रकल्प आहे, घारापुरी लेणी आहे, एलिफंटा लेणी. त्यामुळे उरण रायगड जिल्ह्यात आहे हे लक्षात राहतं. त्याच्यानंतर उमरखेड आणि उमरगा आणि उमरेड. बघा, उमरखेड यवतमाळमध्ये आहे. लक्षात कसं ठेवणार? उमरखेड याच्यातही 5 अक्षर आहे, आणि यवतमाळ याच्यातही काय आहे? 5 अक्षर आहे. आता उमरखेड यवतमाळमध्ये आणि उमरगा उस्मानाबादमध्ये. आता कसं लक्षात ठेवणार? उमरखेडमध्ये पण उमर आहे आणि उमरगामध्ये पण उमर आहे. उमर कोणाची? तर उस्मान की उमर, म्हणजे उस्मानाबादचं काय, म्हणजे
उमरगा कुठे आहे? उस्मानाबादमध्ये आहे, हे नीट लक्षात ठेवा. राहील का लक्षात? उमरगा उस्मानाबादमध्ये आणि उमरखेड यवतमाळमध्ये आणि 5 अक्षरं असणारं उमरखेड यवतमाळमध्ये आहे. त्याच्यानंतर उमरेड नागपूरमध्ये आहे. लक्षात कसं ठेवणार? रेड इकडे काय लिहिलंय मी आणि इकडे नाग, रेडच्या खाली आणि नागच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे. रेड नाग असं लक्षात ठेवा. हे 5 आता कन्फ्युजन होईल का? त्याच्यानंतर उदगीर राहिलंय लातूरचं. तर बघा ट्रिक काय आहे, मराठी अभिनेता आहे चिन्मय उदगीरकर. ठीक आहे, चिन्मय उदगीर, मला आता नीट आठवत नाही आहे, तर एकदा तुम्ही बघून घ्या. तर आय थिंक तो लातूरचा आहे, तर त्याच्यावरून लक्षात ठेवा चिन्मय उदगीर, त्याचं नाव उदगीर आहे बघा. आता तो लातूरचा कदाचित नसेल, पण आपण असं म्हणायचं आहे की नाही आहे मला माहीत नाही आहे, पण चिन्मय उदगीर त्याचं नाव आहे ना, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं लातूरचा. एवढंच फक्त तुम्हाला फक्त उदगीर लक्षात ठेवायला थोडंसं जड जाऊ शकतं, पण उमरखेड, उमरेड, उमरगा, उदगीर, उरण राहील लक्षात. उमरखेड यवतमाळ, उमरेड नागपूर, उमरगा उस्मानाबाद, उदगीर लातूर आणि उरण रायगड. ठीक आहे, आता बघूया आपण पुढे की पालघर आणि बुलढाणा. आता बघा पालघर आणि बुलढाणा, मी नेहमी काय करत असते, पालघरसाठी पाल कन्सिडर करत असते. पालघर, मग पालीच्या घरात काय आहे? खडा आहे, खडा, मोखाडा. पालीच्या घरात काय आहे? खडा आहे, मग खडावरून मोखाडा. नंतर बुलढाण्यामध्ये कोणतं आहे तालुका? मोताळा. म्हणजे मोताळा आणि मोखाडा यामध्ये तुम्ही कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. मोताळा आणि मोखाडा, खडा कुठे आहे? पालीच्या घरात. मोताळा कुठे आहे? बुलढाणा जिल्ह्यात. बरं, आता जर तुमचं हे नसेल ना लक्षात राहत, कसं लक्षात ठेवायचं बघा, मी तुम्हाला सांगते. अजून एक जे आहे ना बुलढाण्यामध्ये, अजून एक आहे जिल्हा, तो आहे काय? संग्रामपूर. नीट समजून घ्या. बुलढाण्यामध्ये अजून एक आहे संग्रामपूर. तर हा कसा लक्षात ठेवायचा की संग्रामपूर बुलढाण्यामध्ये आहे, तर बुलढाण्याचं मी काय कन्सिडर करत असते? बुल म्हणजे बैल, BULL बुल. बुल आणि कुठे आहे? बुलढाण्यामध्ये आहे संग्रामपूर. नेहमी काय करतं, बैलांची शर्यत लावली जाते, युद्ध लावलं जातं, संघर्ष जे काय आहे युद्ध लावलं जातं. संग्रामचा अर्थ काय होतो? युद्ध ना. संग्रामचा अर्थ होतो युद्ध. मग बुलढाण्यामध्ये काय आहे? संग्रामपूर आहे. राहील का लक्षात? आणि मग आपण त्याच्यावरून ट्रिक काय करायची? बुलढाण्याचा संग्राम तोडा, किंवा इथे लिहिलंय मी बुलचा संग्राम तोडा. बुल म्हणजे बुलढाणा, संग्राम म्हणजे संग्रामपूर आणि तोडा म्हणजे मोताडा बुलढाण्यामध्ये. समजते का तुम्हाला? बुलढाणा, संग्रामपूर आणि मोताडा हे सगळे कशात आहे? बुलढाणामध्ये आहे. हे नीट लक्षात ठेवा. राहील का लक्षात? पुन्हा बघा, आपण काय बघितलं? पालघर बघितलं. पालघरमध्ये मोखाडा आणि मोताडा आहे बुलढाण्यामध्ये. आणि मोताडा आणि मोखाडा हे लक्षात राहिल्यानंतर जर तुम्हाला असं सोबत लक्षात ठेवायचं असेल की बुलढाणा आणि पालघर दोघं कशासाठी तरी आपल्याला एकत्र लक्षात ठेवायचे, तर काय लक्षात ठेवायचं? बुल आहे ना, बुल, त्याच्या पाठीवर काय बसलीये? पाल बसलीये. बुलवर पाल आणि मग बुलढाणा, मोताडा, पालघर, मोखाडा. ठीक आहे, कसं लक्षात ठेवणार? बुलचा संग्राम तोडा. बुल म्हणजे बुलढाणा, संग्राम वरून संग्रामपूर, तोडावरून मोताडा, हे दोन कुठे आहे? बुलढाण्यामध्ये. आता संग्रामपूर वरून लगेच त्याच्यासारखं असणारं समुद्रपूर लक्षात ठेवा. समुद्रपूर कुठे आहे? वर्धा जिल्ह्यात आहे. वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर आहे, बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर आहे. राहील एवढं लक्षात. आता लगेच पुढे या. आपण जर समुद्रपूर लक्षात राहिलं तर आपल्याला त्याला अनुषंगाने अजून एक लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवायचं बघा, वर्ध्यामध्ये एक हिंगणघाट म्हणून आहे. तर मग हे कसं लक्षात ठेवायचं? वर्धा हिंगणघाटाने समुद्राजवळ जाते, म्हणजे समुद्रावर फिरायला जाते असं म्हणायचं. समुद्राला पूर आलाय आणि ते बघायला कोण जातं? वर्धा जाते. वर्धावरून मी काय कन्सिडर करत असते? वर्धा नावाची मुलगी. तर वर्धा नावाची मुलगी काय करते? हिंगणघाटाने समुद्रावर फिरायला जाते किंवा समुद्राजवळ जाते, समुद्राचा पूर आलेला बघायला जाते. वर्धा. मग याच्यावरून तुम्हाला काय लक्षात राहतं? वर्धा मध्ये एक हिंगणघाट आहे आणि एक समुद्रपूर, असे 2 तालुके आहे. राहतील आता लक्षात.
मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आता. आणि ह्या नोट्स मी तुम्हाला म्हणजे ज्या एका स्टुडंटला हव्या होत्या त्यांनी सांगितलं होतं की मॅडम तुमच्या काही नोट्स असतील तर द्या. त्याच नोट्स मी तुम्हाला आता टेलिग्रामला PDF करून पाठवणार आहे लेक्चर झाल्यावर. बघा पुढचं बघा. आता आहे भोकर आणि भोकरदन. हां बघा, कंबाईन प्री 2018ला विचारलेला हा प्रश्न जो आपण आत्ताच पाहिला. नांदेडमध्ये आहे भोकर आणि जालनामध्ये आहे भोकरदन. मग आता जालनावरून मी काय कन्सिडर केलं, जाळी. मग जाळीला काय भोक पडलं आहे आणि त्यात काय जाऊन दाना अडकला. जाळी, जालना, भोकरदन. भोक पडलं, दन दाना अडकला. मग जालना भोकरदन. आणि नांदेडमध्ये काय भोकर. नुसतं नांदेड म्हटलं तर भोकर आणि जालना म्हटलं तर भोकरदन. मग जास्तीत जास्त आपण भोकरचं भोग घेऊया आणि नांदेडचं दड घेऊया. भोगदड किंवा भगदाड असतं ना आपण म्हणतो. एवढं लक्षात ठेवा. जालनाचं जर भोकरदन लक्षात ठेवलं, नांदेडचं भोकर तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. आता भोकर आणि नांदेडचं दड भोगदड असं लक्षात ठेवा. आता पुढे बघा. हां वर्धामध्ये समुद्रपूर आहे, बुलढाणामध्ये संग्रामपूर आहे. हे झालं तुमचं. आता बघा वर्धामध्ये आहे आर्वी आणि यवतमाळमध्ये आहे आर्णी. आर्वी आणि आर्णी. आता लक्षात कसं ठेवणार, वर्धा वने सुरू होतं ना, मग आर्वी वने संपतं असं लक्षात ठेवा. वने जे सुरू होतं ते वने संपतं, नने नाही संपत. म्हणजे आर्णी आणि आर्वी मध्ये तुम्हाला कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आहे. काय करायचं, वर्धा आर्वी आणि यवतमाळ आर्णी. जे वने स्टार्ट होतं ते वने संपतं, हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. जे वने स्टार्ट होतं ते वने संपतं. वर्धा मध्ये काय आहे, आर्वी आहे. हां किंवा मग मी काय लिहिलं इथे, अर्धा. आर्वीचा आ आणि वर्धाचा जो ध आहे ना तो अर्धा असं लक्षात ठेवायचं. कसंही लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर यवतमाळमध्ये आहे आर्णी. मग आपण काय म्हणायचं, यवतमाळचा यव घ्यायचा, आर्णीचा आण घ्यायचा. यव आण. यवतमाळमध्ये आर्णी जाईल लक्षात. आता पुढे बघा. लातूरमध्ये आहे जळकोट आणि अकोल्यामध्ये आहे अक्कोट. लातूरमध्ये आहे जळकोट, अकोल्यामध्ये आहे अक्कोट. आता लक्षात कसं ठेवायचं, अकोल्यामध्ये आहे अक्कोट. अक्कोट म्हणजे आपण म्हणायचं अकोला, म्हणजे त्याचं मी अकोलाचं काय घेत असते, अकेला घेत असते. अकोलाचं म्हणजे एकट्यालाच कोट आहे. अकोला अक्कोट, अकोला अकोट, एकट्यालाच कोट आहे. हे झालं अकोल्याचं. नंतर लातूरचं काय आहे, जळकोट. लातूरमध्ये जळकोट आहे. मग लातूरचा लाजाळू कोट. किंवा एक लक्षात ठेवलं तर दुसरं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना अवघड वाटत असेल आणि ज्यांच्याकडे सोपी ट्रिक्स असेल त्यांनी कमेंटमध्ये मेन्शन करा. मी माझ्या पद्धतीने सोप्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कुठे कुठे मला थोडं अजून डोकं लावावं लागलं. तुमच्याकडे सोपी असेल तर तुम्ही खाली मेन्शन करा. अकोला अक्कोट, एकट्यालाच कोट, ही झाली अकोला अक्कोटची. लातूर जळकोट, लाजाळू, लातूरचा ला घ्यायचा आणि जळकोटचं लाजाळू कोट असं लक्षात ठेवा. पुढे बघा. कळंब, हे तर आपण मागच्या लेक्चरमध्येच पाहिलं. कळंब हा तालुका यवतमाळमध्ये पण आहे आणि उस्मानाबादमध्ये पण आहे. त्याची ट्रिक आपण पाहिली होती, उस्मान कळंबात ये. त्याच्यानंतर बघा कळमनुरी हिंगोलीमध्ये आहे. नुरी नावाची मुलगी आहे आणि ती हिंग वापरते. हिंग. आता जे हिंगोलीवर मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे त्याच्यात आपोआप लक्षात राहून जातं. आता मला ती ट्रिक आठवत नाही, पण कळमनुरी, नुरी, हिंगोली असं काहीतरी लक्षात ठेवा. नंतर नांदेडमध्येच 2 तालुके कोणते, मुखेड आणि मुदखेड. आता याच्यात बघा नांदेडचा इथे पण ड शेवटी आहे, मुखेडमध्ये पण ड शेवटी आहे, मुदखेडमध्ये पण ड शेवटी आहे. आणि अजूनही काही लक्षात राहत नसेल तर नांदेडवरून मी एक कन्सिडर करते, ननंदबाईंचं मुख कसं आहे, सुंदर आहे. सुंदर. ननंदबाईंचा चेहरा कसा आहे, सुंदर आहे असं लक्षात ठेवा. नांदेड मुख, ननंदबाईंचं मुख.
त्याच्यावरून मुख तुम्हाला आठवायला पाहिजे. नांदेड, मुखेड आणि मुदखेड कुठे आहे मुखेड आणि मुदखेड कुठे आहे? नांदेडमध्ये. पुढे बघा, परभणी. परभणीमध्ये पाथरी आहे आणि नगरमध्ये पाथर्डी आहे. तर नगरमध्ये जे पाथर्डी आहे तर आपण पाथर्डीचं न वापरून नाथर्डी करून टाकायचं. नाथर्डी म्हणजे नाथर्डीचा नचं नगर आणि अहिल्यानगर म्हणजे आणि पाथर्डी, नाथर्डी, नगर, पाथर्डी. आणि परभणीचं पाथरी. परभणीचं म्हणजे परभणीमध्ये आहे पाथरी. पाथरी विचारलं तर परभणी आणि पाथर्डी विचारलं तर अहिल्यानगर. आता इथे बघा, जे आपण बघितलं होतं, नागपूरमध्ये आहे हिंगणा आणि वर्ध्यामध्ये आहे हिंगणघाट. मी वर्ध्याचं तुम्हाला सांगितलं होतं. आता हुंगायला लावतो बघा आपण. हुंगायचं म्हणजे काय, की असं श्वास घ्यायला लावायचा. आजारी पडलं की आजारी पडल्यावर आपल्याला काय टाकत असतो बरं आपण, मला ओवा त्या अग्नीत टाकत असतो आणि मग त्याचं आपण वाफ घ्यायची असते. मग आपण नागपूरचं हिंगणा आहे ना, मग आपण नागाला म्हणतो, अरे नाग बाबा, नाग देवता, हुंगाना. आता हुंगाऐवजी फक्त इथे लिहायचं हिंगणा. मग नागपूरचं हिंगणा आणि वर्धाचं हिंगणघाट. नाग हिंगणा आणि वर्ध्याचं हिंगणघाट. राहील का एवढं लक्षात? त्याच्यानंतर पुढे बघा, नाशिकमध्ये आहे पेठ. पेठ सुरगाणा. आता मी स्वतः नाशिकची आहे. नाशिकमध्ये आहे पेठ, त्याच्यावरून लक्षात ठेवा. तिथे नाशिकमध्ये पेठ. आणि परभणीमध्ये आहे सोनपेठ. परभणीमध्ये आहे सोनपेठ. लक्षात कसं ठेवायचं? परभणीचं पर घ्यायचा म्हणजे परीला सोन्याची पैठणी किंवा सोनेरी पेठ काहीतरी असं लक्षात ठेवा. परभणी सोनपेठ. नाशिकमध्ये पेठ, परभणीमध्ये सोनपेठ. त्याच्यानंतर वर्ध्यामध्ये आहे देवळी आणि नाशिकमध्ये आहे देवळा. आता नाशिकमध्ये देवळं आहे ना, मग आपण म्हणायचं काय, नाशिकमध्ये देवळं खूप आहेत की नाही बघा. काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिर, बालाजी मंदिर पण एक आहे, असे सोमेश्वर आहे. तर मग नाशिकमध्ये काय, देवळं खूप आहेत. देवळावरून नाशिक. आणि वर्धा देवळी. आता वर्धावरून मी एक मुलगी कन्सिडर करत असते ना, मग ते कसं लक्षात ठेवणार? देवळी काय होतं माहिती का? देवळीचे अनेक अर्थ होतात. तर पूर्वीच्या काळी भिंती ज्या असायच्या ना, भिंतीतच असं एक खड्डं केलेलं असायचं उभ्या भिंतीमध्ये आणि त्याच्यात मग दिवा लावला जायचा, त्याला म्हणायचं देवळी. तर वर्धा काय करते, देवळीमध्ये दिवा लावते. वर्धा देवळीत दिवा लावते आणि नाशिकमध्ये देवळं खूप आहे आणि वर्धा देवळीत दिवा लावते. हे नीट लक्षात ठेवा. राहील लक्षात? त्याच्यानंतर अकोल्यामध्ये आहे पातूर आणि जालन्यामध्ये आहे परतूर. आता लक्षात कसं ठेवायचं? जालना पार दूर आहे. पार दूर म्हणजे परतूर, असं थोडं यमक साधायचा प्रयत्न करा. जालना कसं आहे, पार दूर आहे, परतूर आहे. जालना परतूर आहे, जालना परतूर. आणि अकोला पातूर. इथे एक लक्षात ठेवलं तर दुसरं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जर फक्त पातूर म्हटलं, पातूर, तर अकोला. आणि जालना कसं आहे, पार दूर आहे, पार दूर, परतूर, पार दूर. अकोला म्हटलं तर पातूर. हे जरा नीट लक्षात ठेवा, ज्यांच्या नीट लक्षात राहत नसेल. त्याच्यानंतर लक्षात ठेवा अहमदनगर. अहमदनगरमध्ये आहे शेवगाव आणि बुलढाण्यामध्ये आहे शेगाव. तर अहिल्यानगरमध्ये शेवगाव आहे. मग लक्षात, आता अहिल्यानगर झालंय, मग अहिल्याला शेव आवडते किंवा अहिल्या शेव खाते असं लक्षात ठेवा. शेव. आता शेगावमध्ये शेगावमध्ये शेव आहे का? नाहीये ना. शेव कशात आहे? शेवगावमध्ये आहे. मग शेव कोणाला आवडते? अहिल्याला आवडते. आणि शेगाव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर गजानन महाराजांसाठी प्रसिद्ध आहे, त्यांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मग तिथे दर्शनाला कोण जातं? तर तो बुल असतो ना, बुल, तो सुद्धा गजानन महाराजांच्या दर्शनाला जातो. मग बुलढाणामध्ये काय आहे? शेगाव आहे. आणि शेवगाव कुठे आहे? अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. बघा, मी आता हे तुम्हाला माझ्या पद्धतीने पूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही
ह्याचा नीट अभ्यास करा. व्हिडिओ मोठा झाला तरी मी फास्टमध्ये बोलली, कुठेही वेळ घालवला नाही, पण तुम्हाला हे समजावून सांगणं खूप महत्त्वाचं होतं. ठीक आहे. आणि याची PDF टेलिग्रामला अपलोड करते. धन्यवाद.